सलाम अलैकुम, रामकृष्ण हरी। आज आपण नांदेड मध्ये रोहित दादा पवार यांच्या प्रचाराचा नारळ आपण सर्व आपल्या तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ वारे मोरेनाना, गावाचे सर्व माझे आदरणीय वंदनीय सर्व पदाधिकारी, बूथ कमिटीचे सर्व मेंबर्स, माझ्या माता भगिनी यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आणि या बाजारामध्ये आलेले माझे सर्व नागरिक त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण नारळ वाढवून दादांचा प्रचाराचा नारळ इथे आपण प्रचार सुरू केलेला आहे। माझी तुम्हा सर्व माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे की 2019 मध्ये आणि 18 मध्ये मी 2017 पासून या भागामध्ये वावरते। त्यावेळेला 2018 साली दुष्काळ होता। त्यावेळेला आपण फक्त प्रश्न विचारूयात आपल्या भूमिपुत्राला की 8 महिने दुष्काळ होता, 2 तालुक्याला प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळेला तुम्ही कुठे होता? त्यानंतर कोरोना आला, त्यावेळेला तुम्ही कुठे होता? हजारो लोकांचे जीव अडचणीत होते, त्यावेळेला तुम्ही कुठे होता? आमची जनावरं लंपी या आजाराने तडफडत होती, त्यावेळेला तुम्ही कुठे होता? हा प्रश्न कधीतरी आपण विचारला पाहिजे। शेतमालाचे ढासळलेले बाजारभावाच्या वेळेला तुम्ही कुठे होता? हा प्रश्न आपण कधीतरी विचारला पाहिजे। आणि या माणसाला आपण 20 तारखेला त्यांची जागा मतपेटीच्या माध्यमातून दाखवायचं काम आपल्याला करायचं आहे। आपण काय सांगतो की आदरणीय ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जाती धर्मांना बरोबर घेऊन ते शिवाजी महाराज आपले दैवत आहेत। त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा वारसा, विचारांचा वारसा आपण घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि तो वारसा आपल्याला आदरणीय पवार साहेबांनी घेऊन जाण्याचा एक चांगला संस्कार या महाराष्ट्रावरती केलेला आहे। त्यामुळे जाती धर्माच्या ह्याच्यामध्ये विष पेरायचं आणि आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घ्यायचा हेच काम गेल्या 10 वर्षामध्ये या भागामध्ये झालेलं आहे। त्यामुळे जातीला आव्हान करून काहीतरी भूल थापा देऊन जर हे घाणेरडं राजकारण हे होत असेल तर सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या ओबीसीच्या सर्व लोकांना माझे हात जोडून विनंती की बाबांनो, जे झालं ते झालं, पण इथून पुढे आपल्या घरातल्या लेकरा बाळांच्या उद्याच्या भविष्यासाठी आपली शेती, आपलं शेतीचं पाणी, त्यासाठी आपल्याला दादांच्या सोबत जावं लागणार आहे। कारण आपला महाराष्ट्र वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी, शेतमालाचा बाजारभाव, त्याचबरोबर महिलांची असुरक्षितता, यासाठी आपल्याला सगळ्यांना परत एकदा एकत्र यावं लागेल, मोठ बांधावी लागेल आणि आपल्याला महाराष्ट्राला आपल्याला या संकटातनं अडचणीतनं बाहेर काढावं लागेल। 10 वर्ष आपण सत्ता दिली, आपण वाढ बघितली, पण एकही सकारात्मक गोष्ट झाली नाही। महाराष्ट्र कर्जबाजारी केला आणि अतिशय अडचणीमध्ये हा महाराष्ट्र आणलेला आहे आणि यासाठी हा महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत। आणि म्हणून आपण सर्वांनी माता भगिनींच्या, आमची महालक्ष्मी योजना असेल, आमच्या शेतकऱ्याचं कर्ज असेल, त्याचबरोबर युवकांचा रोजगार असेल, या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला रोहित दादांच्या वतीनं या सगळ्यावरती तोडगा काढायचा। दादाला वेळ मिळाला किती? 5 वर्षामध्ये दादाला अवघा 1 ते 2 वर्षाचा काळ मिळाला। या 2 वर्षामध्ये 5,500 कोटीचा निधी मतदारसंघात आणणं ही सोपी गोष्ट नव्हती। दादाला कुठलाही पद नव्हतं, दादा फक्त आमदार होते, तरी सुद्धा दादांनी मान अपमान कुठेही न ठेवता मंत्री महोदयांच्या केबिनच्या बाहेर 3-3 तास बसून दादांनी निधी मंजूर करून आणलेला आहे। 5,500 कोटी आणणं सोपी गोष्ट नाही, तिथे त्याला मानपान बाजूला ठेवावा लागतो आणि हे सगळं काम रोहित दादांनी तुमच्यासाठी केलेलं आहे। 220 गावांमध्ये कुठं किती मतदान झालं हे दादाला माहिती होतं, पण तरी पण दादांनी सर्व गावांना समान न्यायाने बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं। त्यामुळे आपण सर्वांनी, दादा जर तुमच्याला समान न्यायाने बरोबर घेऊन जात असेल तर तुम्ही सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपल्या लेकरा बाळांच्या उद्याच्या भवितव्यासाठी MIDC आली पाहिजे, कुकडीच्या पाण्याचा शेतीचा प्रश्न सुटला पाहिजे। त्याचबरोबर जो काही हळगावचा कारखाना आम्ही घेतलेला आहे, त्या हळगावच्या कारखान्याचा जो लाभ लोकांना होतोय तो शेतकऱ्यांसाठी 2900 रुपये भाव असेल, युवकांना हाताला काम असेल, अशा पद्धतीने हळगाव कारखाना आम्हाला महागात पडला, पण आम्ही तो या भागातल्या शेतकऱ्यांसाठी रोहित दादांनी घेतला। त्या हळगाव कारखान्याला पण हा भूमिपुत्र आडवा आला, त्यांनी घेण्यासाठी तिथे त्यांना सांगितलं की रोहित दादाला कारखाना देऊ नका। अशा पद्धतीने काहीही करायचं असेल तर हा माणूस फक्त आडवा पडतो, पण या माणसाने गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही आवाहन केले रोहित दादाने की तुम्ही आणि मी एका व्यासपीठावर या आणि तुम्ही 10 वर्षाची कामं सांगा आणि मी 2 वर्षाची कामं तुम्हाला सांगतो। चॅलेंज घ्यायची सवय नाही। आता काय पिस्तूल डोक्याला लावायचं,
घरात जायचं, धमक्या द्यायच्या, जीवे मारायच्या, धमक्या द्यायच्या, हे तर तुम्ही आतापर्यंत करतच आलाय. 4 ठेकेदार हाताशी पकडायचे, 4 गुंड हाताशी पकडायचे, दबावाचं हे करायचं. अरे सर्वसामान्य जनता गेल्या 5 वर्षात हुशार झाली. त्यांनाही कळतं की आमदार काय काम करतो हे रोहित दादांनी सांगितलं. बरीच लोक म्हणली वहिनी आम्हाला माहितीच नव्हतं की आमदारांची कामं काय असतात. आता आम्हाला कळलं की आमदारांची एवढी कामं असतात. आणि त्यामुळे आता रोहित दादांनी माणसं शहाणी केलेली आहे. त्यांना कळतंय की आमदार काय काम करू शकतो. आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती, नम्र विनंती की कुठल्याही जातीपातीच्या गटातटाच्या राजकारणामध्ये न अडकता आपल्या या जामखेड तालुक्याचा विकास कसा करता येईल यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र या आणि मतदान करा. मतदानाचा एवढा तुम्ही टक्का वाढवा की जाताना महाराष्ट्रामध्ये जाताना ताट मानेने जाण्याचा मान तुम्ही सर्वांनी द्यावा. आणि आपली जी काय प्रलंबित कामं आहे ती सगळी कामं दादा नक्की पूर्ण करतील या बाबतीमध्ये मनामध्ये कुठली शंका ठेवू नका. परत एकदा तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे. त्याचबरोबर सर्व संत, आमचे सावता महाराज असतील, आमचे बाळू मामा असतील, आमचे गोदड महाराज असतील, आई जगदंबा असेल, त्याचबरोबर गीते बाबा असतील, आमचे सीताराम बाबा असतील, सर्व मंदिरांना दादांनी समान न्यायानं बरोबर घेऊन त्यांनी तिथं मदत केलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांना माझे खरं तर आरण हा आपल्या मतदारसंघाचा भाग नाहीये, तरी सुद्धा कर्जत जामखेडचे माझे ओबीसी समाजाचे बांधव तिथं सावता महाराजांच्या समाधीला दर्शन करायला जातात. आणि म्हणून दादानी तिथे 4 ते 5 कोटीचा भक्त निवास आमच्या लोकांना बसण्यासाठी तिथे वॉशरूम आहे, बाथरूम आहे, झोपायला जागा केली आहे. कशासाठी तर माझ्या कर्जत जामखेडच्या लोकांना तिथे गेल्यानंतर टेकायला जागा असावी म्हणून 5 कोटीचं भक्त निवास दादांनी आरणला बांधलेला आहे. त्यामुळे दादा परवा कोल्हापूरला वाटेगावला गेले होते, त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंच्या घरी गेले होते. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठलाही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार कधीच अण्णाभाऊ साठेंच्या घरी गेला नव्हता. त्यावेळेला दादांच्या सोबत 3000 मुलं होती आणि दादा तिथं गेल्यानंतर त्यांनी बघितलं की अण्णाभाऊ साठेंचं घर पडायला झालेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेंची नाचून या खुरपायला गेल्या होत्या. दीड दिवसाच्या शाळा केलेले हे महाराष्ट्राचं आपलं एक चांगलं सरस्वतीचा वरद हस्त अण्णाभाऊ साठेंच्या डोक्यावर होता. प्रचंड मोठं साहित्य या माणसाने निर्माण केलं. पण आज त्याच्या घराची अवस्था अशी की दादा घर पडायला झाले. दादानी तिथे कॉन्ट्रॅक्टर बोलवला, 15 लाख रुपये तिथे दिले आणि घराचं काम सुरू करायला लावलं. त्या सुनबाईंनी सांगितलं की आम्हाला अण्णाभाऊ साठेंचं म्युझियम करायचंय, स्मारक करायचंय. आणि दादांनी आपल्या कर्जत जामखेडच्या वतीनं तिथं 1 कोटी रुपये निधी तिथं जाहीर केला आणि अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावला खूप मोठं स्मारक आणि म्युझियम दादांच्या माध्यमातून तिथं होणार आहे. त्यामुळे सर्व धर्मांना समान न्यायाने बरोबर घेऊन जाण्याचा जो काही दादांनी ठरवलेला आहे, काळाबरोबर दादांनी एक वेगळा मेसेज तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे माझ्या सर्व जाती धर्माच्या गटातटाच्या सर्व भावकी याच्यातल्या ताणतणाव बाजूला ठेवून आता ही वेळ आहे आपला स्वार्थ साधणं, म्हणजेच आपल्या लेकरा बाळांच्या स्वार्थासाठी MIDC येण्यासाठी आपल्याला सगळ्यांना दादांच्या सोबत जावं लागणार आहे. एक 25 वर्षाचं विजन जामखेड तालुक्याचं दादांनी घेतलेलं आहे. 25 वर्षाने माझा जामखेड तालुका कसा असणार आहे, विकास कसा असणार आहे, कारखानदारी कशी आली पाहिजे आणि माझ्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हीच तळमळ घेऊन दादा काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं आई म्हणून मी सांगते की भरल्या पोटाचं लेकरू मी तुमच्या पदरात टाकलेलं आहे. एकाही पैशाला तो मिंदा नाही, खिशातनं खर्च करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी 20 तारखेला 3 नंबरची खूण तत्वारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबा आणि मतदान करा आणि दादांना प्रचंड बहुमताने आपल्याला परत एकदा विधानसभेमध्ये पाठवावं अशी नम्र विनंती आपणा सर्वांना करते आणि थांबते. धन्यवाद.